माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव हा नशेत असतो आणि त्यामुळे अर्णवलाच कळत नसतं की तो काय वागतोय ते, आणि त्यामुळेच आता अर्णव ईश्वरीचा हात काय धरत असतो, त्याचसोबत ईश्वरीवर जबरदस्ती करत ईश्वरीला खालीही बसवत असतो. म्हणजेच काय तर ईश्वरी फक्त त्याचीच असायला हवी असं काहीसं फिलिंग त्याला येत असतं आणि अगदी तो तसाच वागत असतो. त्यामुळे आता ईश्वरी जेव्हा उठायचा प्रयत्न करते तेव्हा ईश्वरीला तो धड उठताही देत नाही. तो ईश्वरीला सांगतो की तुला मी कुठेही जाऊ देणार नाही, मला ना तुला एक गोष्ट सांगायची. ईश्वरी आता त्याच्या जवळ असते, त्याच्याकडनं त्याचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते. ईश्वरीला असं वाटतं की फायनली अर्णव सर आपल्या मनातलं सांगत आहेत, तर बघावं तरी ते काय काय बोलत आहेत. आणि त्यामुळेच ना ती आता अर्णवला म्हणते, बोला ना सर, बोला. आय रिअली काय आय एवढ्यावरच तो अडकून पडलेला असतो. आणि त्यानंतर मात्र ईश्वरीला हे ऐकून घ्यायचं असतं, म्हणून ईश्वरीचा जीव नुसता वर खाली होत असतो. पण ईश्वरीला अर्णव शेवटी बोलतो की काहीच नाही, पण मला एक सांग की तू मगाशी माझ्यावर इतकी चिडून का गेलीस आणि अचानक का निघून गेलीस, याचं उत्तर तर मला हवंच आहे, असं देखील तो आता म्हणतो. मग आता या प्रश्नाचं उत्तर इशूकडे नसतं. यामुळेच आता इशू जी आहे ती शांत असते, कारण इशूलाही कळत असतं की नक्कीच ह्यांना जरा जास्तच ओव्हरफ्लो झालेला आहे जे काही घेतलेलं आहे त्याचा, आणि त्यामुळेच हे असं वेड्यासारखं वागतात. दुसरीकडे आता मामा जे आहेत ते म्हणत असतात की ईश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा जो काही उद्घाटन समारंभ होता तो एकदम बढिया झाला, कारण सगळेच जे इन्व्हेस्टर होते, क्लायंट्स होते, सगळेच खुश होते. आणि खरं तर विंटर कलेक्शनच्या पोस्टरचं ओपनिंगसुद्धा ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी जोडीने केलं. मामा सांगतात, तर अंजली म्हणत असते काही फोटोज असतील तर मामा सेंड कर ना, मला दाखव ना. मग आता मामा मोबाईलमधील फोटोज दाखवू लागतात आणि तेव्हा हे फोटोज बघून इकडे मात्र अंजली खुश असते, मात्र राकेश आणि वल्लरी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. राकेश मनातल्या मनात म्हणत असतो, किती प्रयत्न केले पण माझा काही यशस्वी होता आलं नाही. मला सोडून ती शेवटी त्या उद्घाटनाला पोहोचलीस आणि तिथे जाऊन त्या अर्णवसोबत एन्जॉय करत आहे आणि मला इथेच बसावं लागते. तर परंतु पण ते कपल राहिले कुठे, अजूनही ते कपल आलं कसं नाही, असाच प्रश्न आता पडलेला असतो. अरे ते बिझी आहेत. आणि काय गं, अगं मला सांग वल्लरी, तुझी कंबर अशी अचानक कशी काय लचकली आणि तुझे पाय कसे काय दुखायला लागले? अच्छा, असं का, नेक्स्ट टाईमला मी मुहूर्त काढेन आणि तुम्हाला सांगेन ना, असं आता वल्लरी बोलू लागते. त्याच वेळेला आता इकडे त्या कपलचा विषय निघतो. मग ते कपलला दोघंही जण अजूनही ऑफिसमध्येच आहेत. अजूनही ऑफिसमध्ये का, कशासाठी? उलट आहे ना त्यांचे एन्जॉयमेंट सुरू आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू का, सगळं काही एकदम बढिया सुरू आहे. अजूनही ना त्यांना यायला उशीर होईल, त्यामुळे उगाचच आहे ना आपण त्यांची वाट बघत बसायला नको, असं देखील मामा आता राकेशकडे बघूनच बोलत असतात. खरं तर राकेशकडे बघून ते ह्या मुद्दामून टोला लावत असतात की राकेश बदला घेण्यासाठी, काहीतरी बोलण्यासाठी पुन्हा येऊ शकतो. नस मामाने हे केलेलं असतं. मामा जो आहे तो मात्र आता दाखवत असतो मोबाईलमधील फोटोज, आणि हे सगळं बघून वल्लरीला सुद्धा राग येत असतो. वल्लरी म्हणत असते की हे काय होऊन बसले, सगळंच हातातनं निष्ठच चाललेलं आहे, काय करू आता, मला लावण्यासुद्धा खूप ओरडणार आहे. या ईश्वरीला घरात अडकवून ठेवायचं होतं, पण या ईश्वरीनेच प्लॅन फ्लॉप केला. पण लावण्य आता मला काय बोलेल, हाच मला मुळात प्रश्न पडलेला आहे, असं देखील आता इकडे वल्लरीला म्हणत असते. इकडे मात्र आता जी लावण्य असते ती आता पार्किंगमध्ये आलेली असते आणि पार्किंगमध्ये आल्यानंतर आता मात्र तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. तिला ते आठवतं की आपल्याला कानाखाली मारलेली होती आणि कानाखाली मारलेली असतानाच एवढं सगळं काही झालंय, पण आता मात्र या सगळ्याचा बदला घेतल्याशिवायही मी शांत बसणार नाही, असं देखील आता तिने ठरवलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती ठरवते तेव्हा मात्र आता ती म्हणते की आज माझ्या कानाखाली हिने मारली आहे आणि या कानाखालीचा बदला तर मी ह्याच कानाखालीने घेणार, म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी जे आहे ना
ते बदला घेऊन राहणारच. अशी वेळ येईल ना की अर्णवच एक दिवस तुझ्या कानाखाली मारेल, असं देखील आता इकडे असणारी लावण्या बोलत असते. लावण्याला आता फक्त आणि फक्त सूड उगवायचा असतो आणि त्यासाठी ती कोणत्याही मार्गाला जायला तयार असते. कारण आज ईश्वरीने जे काही तिचं अपमानित करून थोबाड फोडलेलं असतं त्यामुळे आता मात्र तिला पूर्णपणे टेन्शन आलेलं असतं. सगळीकडून अगदीच मेल्यासारखं झालेलं असतं. कारण ज्या ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तिच्या फ्लॉप झालेल्या होत्या आणि त्यामुळे तिची चिडचिड ही जास्त प्रमाणात वाढलेली होती. तर इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरीसुद्धा ऑफिसमधून बाहेर पडतात. ऑफिसमधून बाहेर पडलेले अर्णव ईश्वरी अर्णवला सावरत कशीबशी बाहेर घेऊन येत असते. पण त्याच वेळेला मात्र आता ईश्वरीला अर्णवला सांभाळणंसुद्धा कठीण होऊन बसलेलं असतं. कारण अर्णवना अगदीच वेड्यासारखं वागत असतो. म्हणजे अगदीच तिला म्हणत असतो की चल आता आपण या गाडीने लॉंग ड्राईव्हला जाऊया. ईश्वरी म्हणत असते की या माणसाला स्वतःला आधी सावरता येत नाही आहे आणि लॉंग ड्राईव्हला जायचं आहे म्हणे. काय बोलावं या माणसाला, खरंच ना, असं ईश्वरी म्हणत असते. ईश्वरी आता गाडीवर पडलेल्या अर्णवला उचलायचा प्रयत्न करते. अर्णव सर, असं काय करताय? आपल्याला गाडीने जाता येणार नाही आहे. कसं जाणार आहे आपण गाडीने? आपण ना ऑटोने जाऊया. आपल्याला घरीही पोचायला हवं ना. नाही, आज ना आपण इथेच राहूया. मला ना कुठेच जायचं नाही आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्यावेळेला ईश्वरी त्याला कसं बसं सावरत असते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, कळतंय का तुम्हाला? असं कसं करताय हो तुम्ही? आपल्याला ना थांबायला हवं हो. चला आपण एक काम करूया, पटकन इकडनं रिक्षा बघूया आणि रिक्षा करून घरी जाऊया. परंतु आता इथे सुद्धा अर्णवचं सुरूच असतं. अर्णव स्वतःलाही सावरत नसतो म्हणूनच ईश्वरी त्याला कसं बसं सावरत असते. त्यावर अर्णव म्हणतो, रोजच्या वेळेला तू धडपड करत असतेस आणि तुला मी सावरत असतो आणि आज मी धडपड करतोय तर तू मला सावरतेस. आपण ना एकमेकांना ना असंच सावरत राहायचं हा आयुष्यभर, चालेल ना? असं देखील तो तिला म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की हो चालेल ना, पण आता ना सगळ्यात आधी आपण रिक्षा पकडूया, घरी जाऊया. त्याच वेळेला रिक्षासाठी आता शिर्केंना कॉल केलेला असतो. शिर्केला सांगू लागतो की अर्णव, आपल्याला ना छान अशा ब्लू कलरच्या रिक्षा हव्या आहेत आणि त्यावर सात्विक फॅशनचा लोगोसुद्धा हवा आहे, असं देखील आता सांगितलेलं असतं. हे सगळं ऐकून मात्र ईश्वरी म्हणते, अर्णव सर, आपल्याला आता स्वतःसाठी रिक्षा नको आहेत, आपण भाड्याच्या रिक्षाने जाऊया. असं करू नका ना अर्णव सर, चला. आणि असं बोलून ती त्याचा हात स्वतःच्या खांद्यावर घेते आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती हात खांद्यावर घेते तेव्हा अर्णवला म्हणते की अर्णव सर, आपण रिक्षानेच जायला हवं, कारण घरी जाऊन ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कसं बसं ती त्याला आता घरी जाण्यासाठी तयार करत असते आणि त्याला खोटं सांगते की तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ईश्वरीला अर्णव म्हणतो, कसलं सरप्राईज? फुलं वगैरे तू आणली आहेस का? तर ईश्वरी म्हणते की नाही, फुलं वगैरे नाही, चला. त्याच वेळेला त्या रिक्षातनं ती उतरते. लोकेशनला येऊन पोहोचतात, म्हणजेच घरी. आणि ईश्वरी रिक्षावाल्याला पैसे देईपर्यंत अर्णव तिथून गायब झालेला असतो. बिचारी ईश्वरी इतका तिच्या डोक्याला ताप झालेला असतो ना या अर्णवच्या अशा वागण्याचा. ईश्वरी आता जिकडे तिकडे अर्णवला शोधत असते. अर्णव तिला कुठेही दिसत नाही आणि त्यामुळेच ना आता तिला टेन्शन येतं. ती विचार करते की अर्णव सर कुठे गेले असतील? खरंच ना अर्णव सर. तर इकडे आता अर्णव एका ठिकाणी जाऊन बसलेला असतो. ईश्वरी लगेच धावत पळत तिथे जाते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, चला, इथे काय बसताय? आपल्याला उशीर होतोय, आपण आतमध्ये जाऊया ना. असं देखील बोलून ती त्याला आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असते आणि ती त्याला सांगत असते की अर्णव सर, तुम्हाला म्हटलं नाही का मला ना तुम्हाला सरप्राईज द्यायचा आहे, चला ना, सरप्राईज आहे. असं बोलून ती आता त्याला आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा आतमध्ये घेऊन जायचा ती प्रयत्न करते ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की तू काय पुन्हा एकदा त्या लिलीची फुलं आणली आहेस का? म्हणजे मला त्रास व्हायला. तर ईश्वरी म्हणते की नाही, चला ना, किती रात्र झाली आहे, आतमध्ये चला. मग आता अर्णव तिथे असणाऱ्या आकाशाकडे पाहतो आणि जेव्हा तो आकाशात बघतो तेव्हा तिथे खूप सारे स्टार्स असतात आणि अगदी लहान मुलाप्रमाणेच अर्णव वागत असतो. अर्णव म्हणतो की बघ ना मिस इंदौर, वर बघ ना, किती स्टार्स आहेत, किती मस्त चमकत आहेत. तुझ्या ते कानातले आहेत ना, अगदी त्या पद्धतीनेच. आता अर्णवने तर डायरेक्ट तिथेच लोळण घेतलेलं असतं. म्हणजे तो कसलाही विचारही करत नाही, डायरेक्ट एका जागेवर बसलेला असतो ना तिथेच त्याने आता स्वतःचं अंग टाकून दिलेलं असतं.
ईश्वरी म्हणते, हे देवा, माझ्यावर कसली वेळ आणलीस रे, असं का करतोयस देव माझ्यासोबत? काय अर्णव सर, असं काय करताय? उठा ना अर्णव सर, आपल्याला जायचं आहे आतमध्ये, असं बोलून ती उठवायचा प्रयत्न करते आणि म्हणते की चला ना, रूममध्ये छान सरप्राईज आहे तुम्हाला. त्याने उठायला हवं, रूममध्ये यायला हवं, यासाठी नुसती धावपळ ईश्वरीची सुरू असते. पण हा अर्णव ना ईश्वरीला वर आकाशात असलेला तो स्टार दाखवतो आणि म्हणत असतो की बघ ना, तिथे स्टार आहे आणि अगदीच ना तुझ्याप्रमाणे तो चमकतोय. बघ, तुझ्या गळ्यात बघ ते छोटं मंगळसूत्र असतं, मोठं मंगळसूत्र असतं, तसंच वरती पण आहे बघ, सेम टू सेम. बघत असं म्हणत तिला वर बघण्यासाठी सांगतो. आणि जेव्हा ती आता वर बघते ना, तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की अर्णव सर किती लक्ष ठेवतात ना माझ्यावर, म्हणजे माझ्या गळ्यात किती मंगळसूत्र आहेत, माझे कानातले कसे आहेत, या सगळ्यांवर अर्णव सरांचं लक्ष असतं. किती प्रेम करतात अर्णव सर माझ्यावर. पण हे सगळं नशेत असेल का? कारण मला तर वाटतं हे सगळं काही नशेत आहे. स्वतःचं मन सावरायला हवं, कारण अर्णव सर जे आता काही करतायत तर त्यांचं वेगळंच रूप आहे. नेहमी ते असं वागत नाहीत. आज ते जे काही वागतायत ते वेगळे आहे, पण आपण याचा चुकीचा अर्थ काढायला नको, असा देखील विचार आता ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. ईश्वरी मात्र आता अर्णवला उठवायचा प्रयत्न करत असते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, चला ना प्लीज, आपण आतमध्ये जाऊया, ऐका ना माझं काहीतरी, असं बोलून तो आता अर्णवला उठवायचा प्रयत्न करत असते. पण अर्णव आकाशातले स्टार दाखवतो आणि आकाशातल्या स्टारला ईश्वरीची उपमा देत असतो. म्हणजेच हे जे स्टार्स आहेत ना, ते अगदी तुझ्यासारखेच आहेत बघ, म्हणजे खूप जास्त सिम्पल्स आहेत. मला तू पण सिम्पल असतेस ना, ते खूप जास्त आवडतं. मुळात आहे ना, आपण सात्विक फॅशनमध्ये सुद्धा ना असंच काहीचं सिम्पल असं सुरू करायला हवं, असं मला तरी वाटतं. यामध्ये सुद्धा त्याचं सात्विक फॅशन हे त्याने विसरलेलं नसतं आणि तो म्हणत असतो की ईश्वरी, ते बघ ना, स्टार अगदी तुझ्यासारखाच चमकतोय. ईश्वरी मात्र आता वैतागलेली असते, अर्णवला कसं सावरत असते. पण हा अर्णव सावरायचं म्हणून नाव घेत नसतो. म्हणजे ती त्याला सांगत असते की अर्णव सर प्लीज उठा, चला ना आतमध्ये जाऊया. मग आता ईश्वरी नक्कल करते, कारण आता काही झालं तरी अर्णवला आतमध्ये न्यायला हवं, कारण जर घरातल्याने अर्णवला पाहिलं तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो, अशी कुठेतरी मनामध्ये तिच्या भीती असते. आणि त्यासाठी ती मात्र आता अर्णवला उठवायचा प्रयत्न करत असते. अर्णव आता जोरजोरात हसत असतो. ईश्वरी म्हणत असते की काय झालं. त्याच वेळेला तर ईश्वरीच्या लक्षात येतं की आपण एक आयडिया करूया. ती आता आयडिया करत म्हणत असते की हे बघा ना, मला मच्छर चावली, चला ना हो आतमध्ये अर्णव सर. अर्णव म्हणतो, काय मच्छर चावली, कुठे? मच्छर म्हणजे ते मॉस्किटोज ना? अर्णवला ईश्वरी हो असं म्हणते. दुसरीकडे राकेश आता फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की हो तुमचे पैसे देतो मी, नका काळजी करू, असं देखील बोलून तो आता सांगत असतो. आणि त्याच्या मागे ना अंजली उभी असते. अंजलीला आता राकेशचं हे बोलणं ऐकू येत असतं की तुम्हाला तुमचे पैसे मुद्दल सकट मिळतील. आणि हे सगळं बोलणं ऐकत असतानाच अंजलीला डाऊट येत असतो की नेमकं हे कोणाशी बोलत आहेत, आणि ती विचारायचा सुद्धा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच ना बाहेरून तिला आवाजही येऊ लागतो. बाहेरून जेव्हा आवाज येतो तेव्हा मात्र आता ती विचार करते की कोण असेल, कोणाचा आवाज आहे, हे दोघंही जण बाहेर काय करतायत, हा प्रश्न पडलेला असतो. ती आता राकेशकडे जाते आणि राकेशला म्हणत असते की काय हो, तुम्ही कोणाशी बोलत होतात, मुद्दल वगैरे. त्यावर पुन्हा एकदा इकडे ईश्वरी आणि अर्णवचा बाहेरून आवाज येतो. त्यामुळे आता अर्णवबद्दल नक्कीच काहीतरी झालेलं आहे का गं, बाहेरून बघ ना आवाज येतोय, आपण जर एकदा बघूया का, असं काहीचं विषय बदली करून लगेचच राकेश बोलू लागतो. राकेशने आता असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र अंजली आणि राकेश हे बाहेर जातात. तर इकडे ईश्वरीने सांगितलेलं असतं की मला मच्छरने चावलेलं आहे, म्हणून आता अर्णव इकडे तिकडे मॉस्किटो शोधत असतो. मॉस्किटो त्याला कुठेही सापडत नाही. ईश्वरीला चावलेला आहे, मग आता मी पण या सगळ्याचा बदला घेणार, आणि असं बोलून तो आता त्या मॉस्किटोला मारण्यासाठी इकडे तिकडे त्याची धावपळ सुरू असते. आणि त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर शांत बसा ना प्लीज. मग आता अर्णव जो आहे तो मात्र अगदीच शांत बसतो, कारण ईश्वरीने त्याला अगदीच शांत बसण्यासाठी सांगितलेलं असतं. कारण जी काही आता त्याची बडबड गोंधळ सुरू असतो ना, तो ईश्वरीला नकोसा झालेला असतो. एवढा त्याचा गडबड गोंधळ असतो आणि त्यामुळेच ना ईश्वरी अर्णवला शांत राहायला सांगते. पण आता अर्णव जो आहे तो जोरात ओरडत असतो आणि म्हणत असतो की
मिस इंदौर, मला काही झालं तरी त्या मॉस्किटोला शोधायला हवं, चल चल उठ. आणि त्यानंतर आता तो ओरडत असतो तर ईश्वरी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि ईश्वरी म्हणत असते की नाही, सांगितले ना शांत बसा म्हणजे शांत बसा. आपल्याला आता गप्प राहून रूममध्ये जायला लागेल, कारण जर आपण असाच आवाज केला ना तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, शांत बसूया आणि पटकन रूममध्ये जाऊया. असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णवने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि अचानकपणे त्याने डोक्याला का हात लावलाय हे ईश्वरीला सुद्धा कळत नसतं. ईश्वरीसुद्धा आता जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करते ना, तेव्हा मात्र आता खूपच असं वेगळं काहीसं वाटू लागलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाटू लागलेल्या असतात ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीला म्हणत असतो की बघ ना बघ. आणि त्यानंतर आता त्याचं मध्येच ना नाच गाणं डान्स हे सगळं काही सुरू होणार असतो. ईश्वरी त्याला कशी कशी बिचारी सावरायचा प्रयत्न करत असते, पण हा अर्णव काही केल्या ऐकायला तयार नसतो. अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीला म्हणत असतो की मला ना आता कुठेच नाही यायचे. त्याने अचानक असा डोक्याला हात लावलेला असतो म्हणून ईश्वरी घाबरते. ईश्वरी विचार करते की हे काय चाललंय, काय होतंय सर तुम्हाला. पण अर्णव ना अचानकपणे उठून नाचायला सुरुवात करतो. तो तिला सांगत असतो की माझं ना डोकं खूप जास्त जड झालेलं आहे, मला काहीच समजत नाही आहे. मग ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव सरांना आता हँगओव्हर झालेलं आहे आणि अर्णव सरांना आपल्याला आतमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. पण हा अर्णव ऐकेल तर खरं ना, कारण अर्णव ना बेधुंद होऊन आता नाचत असतो. त्याला स्वतःचंही भान नसतं की त्याला काय झालं आहे. बाहेर आता राकेश आणि त्याचसोबत अंजली आलेले असतात आणि हे सगळं काही बाहेर येऊन ते पाहत असतात. आणि जेव्हा त्यांच्या नजरेआड हे पसतं तेव्हा मात्र आता हा तर नशेत आहे, हा अर्णव एवढा नशेत कसा काय. मग त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की ही सगळी ना ईश्वरीच्या प्रेमाची नशा आहे, बघाच तुम्ही काही दोघंही कसले भारी दिसतायत ना, असं देखील आता बोलत असते ती. आणि त्याच वेळेला मात्र अर्णव हा जो काही डान्स करत असतो त्यामुळे त्या दोघांची नजर अंजली आणि राकेशवर पडेल की काय असं वाटत असतं. आणि म्हणूनच ना आता ती जी आहे ती मान खाली घालून बसते, कारण अंजलीला असं वाटत असतं की ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णवने आपल्याला बघायला नको. इकडे मात्र आता एकदमच वैताग आलेला असतो ईश्वरीला. ईश्वरी म्हणते की काय करू मी, वैतागली मी नुसती. अर्णव सर का ऐकत नाही आहेत, किती ऐकवायचा प्रयत्न करते मी पण ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाही आहेत. अर्णव सर ऐका ना, चला ना आपण आतमध्ये जाऊया. इकडे मात्र आता अर्णवचा जो काही ताबा सुटलेला असतो तो भयंकर असा असतो, म्हणजे अगदीच वेड्यागत खोयागत करतात ना, अगदी तसा तो करत असतो. आणि या सगळ्यामुळे ना अंजलीला तर इतकं हसू येत असतं ना, तिचं हसूही आवरलं जात नसतं. ती अगदीच वेड्यासारखी हसत असते. आणि जेव्हा ती अशी हसते ना, ईश्वरी अर्णवला तर पाहतच राहते, कारण ईश्वरी अर्णव या सगळ्यामध्ये खूपच जास्त गोड दिसत असतात आणि तिच्या इच्छा अपेक्षा सगळ्या काही अंजलीच्या पूर्ण होत असतात. त्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी असते. तर इकडे मात्र राकेशचा जीव वरखाली होत असतो, कारण त्याला कळत असतं की अर्णव जो आहे तो नशेत आहे. अर्णव नशेत आहे तर ह्यांच्याकडनं काहीतरी वेगळंच घडू शकतं असं देखील कुठेतरी मनात जी आहे ती कुणकुण असते. आणि म्हणूनच ना तो आता बोलत असतो की चल आपण एक काम करूया का, आपण जाऊया का, म्हणजे कसं त्यांनाही बरं वाटेल ना, म्हणजे जे काही चाललेलं आहे ते सुद्धा आपल्याला समजेल. पण इकडे आता त्याला थांबवलं जातं आणि अक्षरशः राकेशला अंजली म्हणते की त्यांचं जे काही चालू आहे ना ते सुरू असू द्या, मला असं वाटत नाही की हे सगळं थांबायला हवं. खरंच ना कसले गोड दिसतायत ना, मला ना खूप जास्त आनंद झालेला आहे त्यांना बघून. म्हणूनच मला असं वाटतं की उगाच ना या दोघांमध्ये आपण आता येऊयाच नको. त्यांना जे काही करायचं आहे ना ते निवांत करू दे असंच मला वाटतं, असं देखील आता बोललं जातं. अहो पण चला ना, राकेशला जायचं असतं पण अंजली त्याला आवरत असते, कारण तिलाही असं वाटत असतं की ह्यांचा कितीतरी दिवसांनी छान असा रोमॅन्स सुरू आहे, कसलीही पर्वा करत नाही आहेत, चांगलं त्यांचं सुरू आहे तर चालू दे असंच आता वाटत असतं. इकडे मात्र अर्णव आता नाचून नाचून दमलेला असतो. पुन्हा एकदा ईश्वरी त्याला आता म्हणत असते की चला ना अर्णव सर, चला आपण आता किती वेळ बाहेर थांबणार आहोत, आपल्याला आतमध्ये जायला हवं, असं काय करताय असं बोलून ती आता त्याला पुन्हा एकदा आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असते. पण हा अर्णव ऐकेल तर खरं ना.
या अर्णवला काही सुद्धा ऐकायचं नसतं. अर्णव म्हणत असतो की मला ना हे चांदण्या आणि हे सगळं काही बघण्यामध्येच ना खूप जास्त इंटरेस्ट वाटत आहे. काय बोलू मी तुला, मला ना आता इथून बाहेरच पडावंसं वाटत नाही आहे, म्हणूनच मी नको म्हणतोय इथून बाहेर पडायला. काय बोलतेस तू, चालेल का, असं देखील आता बोललं जातं. पण ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इथे आपण किती वेळ थांबणार आहोत, आपल्याला पण घरी जायला हवं की नाही, आणि तसंही सगळ्यांनी बघितलं तर पुन्हा एकदा सगळीजण विचारणारच की, चला ना त्यापेक्षा जाऊया आपण. असं कसं बसं ते त्याला बोलू लागते. खरं तर ना तिला आता या अर्णवला आतमध्ये घेऊन जायचं कसं हा सुद्धा मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण जर घरात कोणी बघितलं, कोणाला कळलं तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही सुद्धा भीती जी आहे ती कुठेतरी वाटत असते मनामध्ये. आणि म्हणूनच ना ती ईश्वरी कसं बसं शांततेत का होईना हळूहळू त्याला घेऊन जायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती खांद्यावरनं हात टाकते आणि आता ला घेऊन चाललेली असते, तेव्हा अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीला म्हणतो की मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे, जे बऱ्याच दिवसापासून सांगायचं होतं ते राहूनच गेलं. ईश्वरी म्हणते बोला ना अर्णव सर, बोला. त्यावर ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून अर्णव पुन्हा एकदा रोमॅन्टिक होत होतो. आणि त्याच वेळेला तो म्हणतो आय आय. मग ईश्वरी म्हणते बोला ना अर्णव सर, पुढे बोला ना. ईश्वरीला ते 3 मॅजिकल वर्ड्स ऐकायचे असतात आणि त्यामुळे ईश्वरीची खूप जास्त धांदल उडालेली असते. पण इकडे अर्णव म्हणतो तू ना एक वेगळीच आहेस बघ. ओ अर्णव सर, काय बोलताय तुम्ही, आय बोललात ना, त्याच्या पुढे तर बोला. अर्णव म्हणतो अगं इन्क्रेडिबल आहेस बघ. अर्णवला आता ईश्वरी म्हणते आता ह्याचा अर्थ काय. अर्णव म्हणतो मिस इंदौर इन्क्रेडिबल, इंदौर क्रिमिनेबल, असं काहीसं वेड्यासारखं बडबडत लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते की काय करूया अर्णव सरांचं, खरंच ना माझं ना डोकं इतकं फिरलं आहे ना की हे धड सरळही होत नाही आणि घरातल्या कोणाला सांगूही शकत नाही आहे. कारण असं ते वेड्यासारखं वागतायत. मग मी घरातल्यांना काही सांगायला गेले तर ते पुन्हा एकदा त्यांचं हसू होईल आणि मग सकाळी ते कोणाला तोंड दाखवायचे सुद्धा लायकीचे उरणार नाही. म्हणून मी गप्प बसली. पण या अर्णव सरांचं करू तरी काय. आता अर्णवला ती शिड्यांवरनं वरती घेऊन चाललेली असते. इथे अर्णव फक्त 2 पायऱ्या चढतो आणि म्हणतो की हे काय, पायऱ्याही संपत नाही आहेत, किती पायऱ्या आहेत. असं बोलून तो आता पुन्हा एकदा ईश्वरीला त्रास देत असतो. ईश्वरी मात्र इतकी भडकलेली असते ना, ती म्हणत असते की नाही या अर्णव सरांना ना तर आता मी सोडणार नाही आहे. इतका त्रास देत आहेत ना मला, इतका त्रास, इतका भयंकर त्रास कधीही कोणी मला दिला नव्हता. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकपणे ग्रीटिंगवाला एक आलेला असतो. विचारतो की ईश्वरी कोण आहे. मग ईश्वरी म्हणते की मीच आहे, बोला ना. मग आता ईश्वरीला तो ग्रीटिंग देतो. मग इकडे मात्र ती विचार करते की हे ग्रीटिंग मला कोणी दिलं असेल. कारण आता अर्णववर ईश्वरी भयानक अशी चिडलेली असते. ते ग्रीटिंग वगैरे बघते, सॉरीचं ग्रीटिंग असतं. ते ग्रीटिंग घेऊन ती डायरेक्टली आता आकाशकडे गेलेली असते आणि आकाशला म्हणते हे ग्रीटिंग आणि ही मिठाई ना तुम्हालाच ठेवून घ्या, मला काही नको आहे. तर हे सगळं बघून ना आता अर्णव खूप जास्त बिथरलेला असतो. आता अर्णवला की आता काय करावं. कारण आता अर्णवला माहिती असतं की ईश्वरी रागवलेली आहे, पण या ईश्वरीचा राग तर घालवायला हवा आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न आता सुरू असतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.